महाराष्ट्र के बुल्ढाना जिले से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई है। राज्य सरकार द्वारा सम्मानित युवा किसान कैलाश अर्जुन नागरे ने त्योहार के दिन ही जहर पीकर आत्महत्या कर ली है। कैलाश नागरे सिर्फ एक आम किसान नहीं थे, बल्कि राज्य पुरस्कार विजेता और प्रगतिशील किसान थे, जो अपनी खेती और सामाजिक कार्यों के लिए पूरे इलाके में प्रसिद्ध थे। लेकिन उनकी मौत ने पूरे बुल्ढाना जिले को झकझोर कर रख दिया है। आत्महत्या से पहले कैलाश नागरे ने 4 पन्नों की एक दर्दनाक सुसाइड नोट लिखी, जिसमें उन्होंने सरकार और प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने लिखा कि वे कई महीनों से देउलगांव राजा इलाके के किसानों को खड़कपुरना जलाशय से पानी दिलाने की लड़ाई लड़ रहे थे। यहाँ तक कि उन्होंने दिसंबर में 10 दिनों तक अनशन भी किया था, लेकिन सरकार ने उनकी आवाज अनसुनी कर दी। किसानों की इस पीड़ा से टूटकर कैलाश ने अपना जीवन समाप्त करने का कठोर फैसला कर लिया। कैलाश नागरे की मौत से पूरे बुल्ढाना जिले में आक्रोश फैल गया है। हजारों किसान सड़कों पर उतर आए हैं और सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी कर रहे हैं। लोगों का कहना है कि अगर एक राज्य पुरस्कार विजेता किसान को भी न्याय नहीं मिल सकता, तो आम किसानों का क्या होगा। कैलाश नागरे की आत्महत्या पर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल, शिवसेना के नेता जयश्री शेलके और क्रांतिकारी शेतकरी संघटना के नेता रविकांत तुपकर ने सरकार पर तीखा हमला बोला है। नागरे हे अत्यंत प्रगतिशील आणि प्रयोगशील कास्तकार होते। यांची धडपड शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, शेती व्यवसाय हा नफ्यात गेला पाहिजे या अनुषंगाने ते अनेक वर्षांपासून काम करत होते। मात्र दुर्दैवाने आज त्यांना या क्रूर आणि कुठलेही नियोजन नसणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी कुठलेही विशेष पॅकेज नसणाऱ्या सरकारचा हा बळी ठरलेला आहे। वास्तविक पाहता नागरे हे अत्यंत चिकाटीबाज आणि हुशार असे कास्तकार होते। त्यांनी आत्महत्यापूर्वी निश्चित शासनाला पत्र निवेदन हे दिले असतील, मात्र कुठलीच कारवाई होत नाही। पालकमंत्री या जिल्ह्यात येत नाही, सरकार प्रतिसाद देत नाही आणि उलटपक्षी परवा आलेल्या अर्थसंकल्पातून अत्यंत निराशजनक अशा स्वरूपाचे एक शेतकरी वर्गाचे चित्र निर्माण झालंय, त्याचा हा बळी आहे। आज शेतकरी पाण्यासाठी जर आत्महत्या करत असेल तर यासारखी लाजिरवाणी बाब ही दुसरी कुठलीही नाही। देवेंद्र फडणवीसांनी आता तरी जो त्यांचा मूळ समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी बदलावा। ज्या मूळ समस्या आहेत त्याला बगल देण्याकरता ते कुठे तालिबानी स्वरूपाचे वक्तव्य करतात, कुठे अजून 2 जातींना 2 धर्मांना लढवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मूळ विषयापासून ते पळ काढत आहेत आणि त्याचा परिणाम नागरेंसारख्या प्रगतिशील आणि चांगल्या शेतकऱ्यांना स्वतःचा जीव देऊन हे मोल चुकवावं लागत आहे। एक प्रगतिशील युवा किसान ने सरकार की नाकामी के कारण जान गंवाई। ये सरकार किसानों के लिए नहीं, बल्कि सिर्फ अपने फायदे के लिए काम कर रही है। अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबियांप्रती आज या ठिकाणी मी शोक संवेदना व्यक्त करते। एखादा आमचा शेतकरी बांधव आंदोलन करत असेल तर त्याला काही हौस नसते, कामधंदे सोडून शेतीचे तो माणूस जेव्हा आंदोलनाला बसतो, उपोषणाचं हत्यार उचलतो, त्यावेळी त्यामागे निश्चितच भावना या प्रामाणिक असतात। शेतीला पाणी मिळत नाही, शेतीमालाला भाव मिळत नाही, खत बियाणांचे भाव वाढलेले आहेत। अनेक प्रश्न आज या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे आहेत। हा केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका तालुक्यापुरता विषय नाही। या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकार मात्र अतिशय असंवेदनशीलपणे पाहतं। हे या राज्याचं दुर्दैव आहे की जे सत्तेत बसलेत त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय, त्यांना शेतकऱ्यांशी, शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही। हे आपलं दुर्दैव आहे। अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र देऊन बसलोय आणि त्यामुळे हे असे प्रकार घडतायत। केवळ त्या ठिकाणी देऊळगाव तालुक्यातल्या खडकपूर्णाचाच विषय नाहीये, इथे बुलढाणा तालुक्यातही, मोताळा तालुक्यातही नळगंगेचा विषय असेल। अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी केवळ जी लोक सत्ताधारी लोकांच्या बाजूने राहतील, जी लोक सत्ताधीशांच्या बाजूने राहतील त्यांनाच फक्त त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल, बाकीच्यांना दिलं जाणार नाही। अशा प्रकारे एक प्रकारे भेदभाव करून व कशा ना कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करून धमक्या देऊन लोक आपल्या सोबत राहिली पाहिजे याचा प्रयत्न हे सत्ताधारी लोक करतायत। दुर्दैवाने ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे, परंतु याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल, शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करून अगर सरकार ने समय रहते किसानों की मांगे सुनी होती तो आज कैलाश नागरे हमारे बीच होते। ये आत्महत्या नहीं, बल्कि सरकार द्वारा की गई एक संस्थागत हत्या है, जो इंस्टीट्यूशनल मर्डर है। देऊळगाव राजा तालुक्यातल्या शिवनी आरमाळ गावच्या कैलाश नागरे नावाच्या शेतकऱ्यांनी काळीच पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आणि स्वतःचं जीवन संपवलं। कैलाश नागरे हे शेतकरी आदर्श शेतकरी होते, हे सरकार पुरस्कार प्राप्त शेतकरी होते। त्यांची मागणी काय होती तर डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी
त्यांच्या गावच्या धरणावर एक उपोषण केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांना भेट द्यायला आणि पाठिंबा द्यायला गेलो होतो. त्यांचं म्हणणं असं होतं की खडकपूर्णा धरणामध्ये पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर हे खडकपूर्णाचं पाणी आमच्या 10-15 गावातल्या शेतकऱ्यांना शेती पिकाला जर गेलं तर आम्हाला थोडं बहुत त्या ठिकाणी इन्कम मिळू शकतं आणि आमची अवस्था थोडी सुधारू शकते. आणि धरणाच्या भिंतीवर ज्या काही वनस्पती आहेत त्यासुद्धा काढून टाका अशी मागणी त्या उपोषणामध्ये त्यांची होती. परंतु जिल्हा प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची फार दखल न घेता थातूरमातूर पद्धतीनं ते उपोषण गुंडाळलं आणि वेळ मारून नेली. कैलास नागरे हे एक आदर्श शेतकरी होते आणि कायम ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होते. त्यांनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोटमध्ये सगळं मांडलेलं आहे ही गोष्ट म्हणजे सरकारच्या डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे. सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलास नागरेच्या आत्महत्येप्रकरणी. अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत. आज सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे. सरकार कर्जमाफी देणार होतं, अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही. 2023 पासून पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहे. शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे. दुर्दैवाने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही, पोटापाण्याशी संबंधित विषय नाही, जगण्या मरण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही. शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे. सरकारला तातडीनं इथून पुढे कैलास नागरेसारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. मी स्वतः आता कैलास नागरेंच्या घरी भेटायला जातो आहे आणि कैलास नागरेंच्या शिवणी आरमाळ गावातून हा कर्जमाफीचा लढा आम्ही तीव्र करणार आहोत आणि 19 तारखेला सगळे शेतकरी आम्ही मुंबईला आमचं गाऱ्हाणं मांडायला मुंबईच्या दिशेने येणार आहे. किसानों को पानी तक नसीब नहीं, लेकिन सरकार बड़े बड़े उद्योगपतियों को लाखों लीटर पानी बांट रही है. अब किसान चुप नहीं बैठेंगे. बुल्ढाना में किसानों की इस नाराजगी को देखते हुए प्रशासन सख्ते में आ गया है. अब सवाल उठता है कि सरकार सिर्फ किसान आत्महत्याओं पर ही मौन धारण करके बैठेगी या फिर सच में कोई ठोस कदम उठाएगी. या शेतकऱ्याला युवा पुरस्काराने त्याला सन्मानित केलं गेलेलं होतं. कैलास नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेलं आहे. आता अधिवेशन चालत असल्याच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे. सोमवारी हा मुद्दा आम्ही स्थगनच्या माध्यमातून आणू आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतचा आवाज आम्ही त्या ठिकाणी उचलू. सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या विषयावर ज्या पद्धतीनं राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आम्ही भरपूर दिलेला आहे. सोयाबीनला भरपूर भाव दिला, तुरीला भाव दिला, कापसाला दिला, धानाला दिला, भरपूर दिलं. तुम्ही काहीच दिलं नाही. शेतकऱ्यांच्या शेताच्या विद्युत पंपाला लाईट सुद्धा देत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे. आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरवून घेतलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहणार आहे. हो, पंतप्रधान भुकेने विधान परिषदेमध्ये दावा केला की लक्षवेधी न लावण्यासाठी पैशाची डिमांड केली गेली. कैलास नागरे की आत्महत्या ने एक बार फिर महाराष्ट्र की किसान नीति और सरकारी व्यवस्था की पोल खोल कर रख दी है. अब देखना होगा कि ये मामला सिर्फ नारेबाजी और बयानबाजी तक ही सीमित रहेगा या फिर किसानों को न्याय मिलेगा. बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं.
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें